आपल्या इतिहासात ना काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांचं काम त्यांच्या वेळेपुरतं मर्यादित राहत नाही. उलट ते पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी एक मार्गदर्शक दीपस्तंभ बनतात. आज आपण अशाच एका लोकनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. ते म्हणजे लोकनेते व्यंकटराव हिरे. कधी विचार केलाय की एखादी व्यक्ती ठरवलं तर किती मोठा बदल घडवून आणू शकते? ही गोष्ट फक्त एका नेत्याच्या राजकीय प्रवासाची नाहीये, तर एका दृढ संकल्पातून उभ्या राहिलेल्या सामाजिक क्रांतीची आहे. चला तर मग समजून घेऊया की एका माणसाच्या दूरदृष्टीने संपूर्ण समाजाला कसं सक्षम केलं. आपल्या महाराष्ट्राला तर समाज सुधारकांची एक खूप मोठी परंपरा आहे आणि याच परंपरेत ग्रामीण भागाचा, शेतकऱ्यांचा आणि बहुजन समाजाचा आवाज बनून एक नेतृत्व उभं राहिलं आणि ते नेतृत्व होतं लोकनेते व्यंकटराव हिरे यांचं. तर मग त्यांच्या या विलक्षण प्रवासाची सुरुवात झाली तरी कुठून? ती झाली एका खूप मोठ्या स्वप्नातून. एक असं स्वप्न जे त्यांनी स्वतःसाठी नाही तर समाजातील अगदी शेवटच्या घटकासाठी पाहिलं होतं. जरा कल्पना करा की आपण अशा खेड्यात राहतोय जिथं शाळेची पायरी चढणं हेच एक मोठं आव्हान आहे. हिरे यांनी बरोबर हीच परिस्थिती बदलण्याचा ध्यास घेतला होता. त्यांना हे पक्क माहीत होतं की समाजाला जर अज्ञान आणि गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. शिक्षण हाच बदलाचा मूळ पाया आहे. पण बघा, नुसतं स्वप्न बघून काही होत नाही, बरोबर ना? ते सत्यात उतरवण्यासाठी एक शिल्पकार लागतो. व्यंकटराव हिरे यांनी केवळ विचारच नाही मांडले, तर ते एका खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांतीचे शिल्पकार ठरले. आता हे जे मुद्दे दिसतायत ना, हे फक्त मुद्दे नाहीत, तर एका पिढीचं भविष्य घडवणारे ते भक्कम स्तंभ आहेत. बहुजन शिक्षण याचा अर्थ शिक्षण ही कोणा एकाची मक्तेदारी नाही, ते सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच हवं. आणि याच एका ध्येयाने पेटून त्यांनी महात्मा गांधी विद्यामंदिरासारख्या शिक्षण संस्थेचा एक विशाल वटवृक्ष लावला, ज्याच्या सावलीत आज हजारो विद्यार्थी घडतायत. आणि म्हणूनच त्यांना शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ असं जे म्हटलं जातं ते अगदी योग्य आहे. जिथे निरक्षरतेचा अंधार दाटला होता, तिथे त्यांनी ज्ञानाचा एक असा दिवा लावला जो आजही अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पसरवतोय. आता एवढं मोठं काम उभं करायचं म्हणजे फक्त दूरदृष्टी असून भागत नाही, नाही का? त्यासाठी लागतं एक असं नेतृत्व जे लोकांना सोबत घेऊन चालतं, जे लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करतं. चला पाहूया त्यांची नेतृत्व शैली नेमकी कशी होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मूळ गाभा होता स्पष्ट वक्तेपणा. जे खरं आहे, जे लोकांच्या हिताचं आहे, ते अगदी रोखठोकपणे मांडायचं, मग समोर कोणीही असो. हाच प्रामाणिकपणा आणि हाच परखडपणा त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद होती. आणि यामुळेच सामान्य कार्यकर्ता त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा. त्यांची माणसं ओळखण्याची आणि त्यांना घडवण्याची पद्धत तर कमालीची होती. त्यांनी कागदांवर नाही तर माणसांवर गुंतवणूक केली. एखाद्या सामान्य अशिक्षित कार्यकर्त्यातला नेता ते अचूक ओळखायचे, त्याला जबाबदारी द्यायचे आणि बघता बघता तोच कार्यकर्ता गावाच्या विकासाचा कणा बनायचा. हे होतं खरं सक्षमीकरण, जे सहकार्यातून आणि विश्वासातून उभं राहतं. पण एक गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करायला जाता, मोठं काम उभं करता, तेव्हा संघर्ष हा अटळ असतो. त्यांचा प्रवासही काही त्याला अपवाद नव्हता. हा त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या दृढ निश्चयाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. इथे बघा, एका बाजूला होती प्रचंड मोठी ध्येय, जसं की गावागावात शाळा काढणं, रस्ते बांधणं, सहकारी संस्था उभ्या करणं. आणि दुसऱ्या बाजूला होता तेवढाच मोठा, तेवढाच तीव्र राजकीय विरोध. प्रत्येक चांगल्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले. पण हिरे नावाच्या या वादळात हार मानणं लिहिलेलंच नव्हतं. त्यांचा निश्चय कोणत्याही दबावापेक्षा, कोणत्याही विरोधापेक्षा खूप मोठा होता. कारण त्यांची निष्ठा कुठल्या पदाशी किंवा पक्षाशी नव्हती, ती थेट समाजाच्या प्रगतीशी जोडलेली होती. आणि हीच तळमळ त्यांना लढण्याचं बळ देत होती. आणि याच अविचल निष्ठेतून, याच संघर्षातून जन्माला आला एक असा वारसा जो केवळ दगडविटांच्या इमारतींमध्ये नाहीये, तर तो लोकांच्या मनात आणि पिढ्यांच्या विचारांमध्ये आजही जिवंत आहे. त्यांनी फक्त संस्था नाही बांधल्या, तर त्यांनी माणसं जोडली. वेगवेगळ्या विचारांच्या, वेगवेगळ्या गटांच्या लोकांना विकासाच्या एकाच ध्येयासाठी एकत्र आणलं. त्यांनी हे दाखवून दिलं की खरं नेतृत्व हे अधिकारातून नाही, तर लोकांच्या विश्वासातून आणि सहकार्यातून जन्माला येतं. आणि हाच त्यांचा सर्वात मोठा आणि चिरस्थायी वारसा आहे. खरं सांगायचं तर त्यांचं जीवन म्हणजे तळागाळात काम करणाऱ्या आजच्या कोणत्याही नेत्यासाठी एक आदर्श पाठ्यपुस्तकच आहे. अडचणींवर मात कशी करायची, लोकांना सोबत कसे घ्यायचे आणि निस्वार्थपणे समाजासाठी काम कसं करायचं, हे सगळं त्यांच्या कार्यातून आजही आपल्याला शिकता येतं.
म्हणून आजच्या काळात जेव्हा आपण नेतृत्वाबद्दल बोलतो तेव्हा हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो की शून्यातून जग निर्माण करणाऱ्या आणि कुठल्याही विरोधाला न जुमानता समाजाला पुढे नेणाऱ्या अशा व्यक्तिमत्वातून आपण कोणता धडा घेणार आहोत. त्यांचा हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी नक्की कोणाची यावर विचार करायला काहीच हरकत नाही.